ओम शांती. 7/2/2026 चे महावाक्य आहे. साकार मुरली. बाबा सांगतात, गोड मुलांनो, तुमच्या बुद्धीमध्ये स्थिर व निरंतर बाबांची आठवण जर राहिली तर अहो सौभाग्य, म्हणजे अति सौभाग्य. प्रश्न विचारतात बाबा की ज्या मुलांना सेवेचा छंद आहे त्यांची निशाणी काय आहे? उत्तर, बाबा म्हणतात की ज्या मुलांना सेवेचा छंद आहे ते दुसऱ्यांना ज्ञान सांगण्याविना राहूच शकत नाही. ते उमंग उत्साहाने बुद्धीमध्ये ज्ञानाचं चिंतन करतील, बुद्धीमध्ये ज्ञानाचे पॉइंट्स मुद्दे ठेवतील आणि उल्हासाने दुसऱ्यांना सांगतील. बाबा सांगतात ते आत्म्यांच्या सेवेविना राहू शकत नाही आणि आत्म्यांची सेवा करण्यामध्येच त्यांना आनंद मिळेल. आनंदात ते नाचतच राहतील, खुश राहतील आणि ते आपल्यापेक्षा मोठ्यांचा मान ठेवतील व त्यांच्या सर्व गोष्टी स्वतः शिकून घेतील. हे बाबांनी उत्तर मध्ये सांगितलं. ज्यांना सेवेचा शौक छंद आहे अशा मुलांची ही निशाणी आहे. पुढे आजचं गीत आहे, दुनिया बदलेल आम्ही नाही बदलणार. म्हणजे बाबा म्हणतात जसं एखाद्या प्रतिज्ञा आपण करतो तर ती प्रतिज्ञेला पुन्हा तोडायचं नाही. अच्छा, ओम शांती. आजचे महत्वाचे पॉइंट्स मुरलीमधील. बाबांनी आज सांगितलं जसं एखाद्याची स्त्री पुरुषांची सगाई होते किंवा साखरपुडा होतो तर नंतर ते एकमेकांनाच आठवण करतात, ते दुसऱ्या कोणालाही आठवण करत नाहीत. त्यांच्या बुद्धीची प्रीत बरोबर एकमेकांशी जुटते. इथे आपण ईश्वरासोबत वायदा केलेला आहे आणि ईश्वराशी आपण संबंध जोडलेला आहे. ईश्वराशी आपली सगाई अर्थात साखरपुडा झालेला आहे. तर बाबा म्हणतात आता देहाच्या दुनियेला आठवण करू नका, एक मलाच आठवण करा. पुढे बाबा सांगतात की मधुबनमध्ये मुरली ऐकणे, प्रत्यक्ष मुरली ऐकणे आणि सेवा केंद्रावर मुरली ऐकणे यामध्ये फरक आहे. म्हणून प्रत्यक्ष बाबांची भेट घेणे, बाबांची प्रत्यक्ष अनुभूती करणे यामध्ये बाबा सांगतात की रस आहे. एखाद्या सत्संगामध्ये एखादा फलाना स्वामी येत आहेत, आता आम्हाला त्यांचं प्रवचन ऐकायचं आहे, असे शब्द वापरले जातात. पण बाबा म्हणतात इथे कुणी स्वामी नाही किंवा इथे कुणी देहधारी नाही, इथे शिवबाबा स्वतः आपल्याला सांगत आहेत. म्हणून बुद्धीचा योग आता भटकवायचा नाही. इथे स्वयं परमात्मा आपल्याला सांगत आहे. आणि बाबा सांगतात की जेव्हा आपण ज्ञान ऐकतो, ज्ञानाला धारण करतो, तेव्हा अतींद्रिय सुखाची अनुभूती होते. आणि अतींद्रिय सुख गोपी वल्लभच्या गोप गोपींना विचारा असं गायन आहे. तर बाबा म्हणतात गोपी वल्लभ परमात्मा आहेत आणि तुम्ही माझे मुलं गोप गोपी आहात, जे मुरलीसाठी एकदम बेधुंद होऊन तडपतात, ईश्वराचे महावाक्य ऐकण्यासाठी आतुर असतात. म्हणून अतींद्रिय सुखाचा अनुभव ज्ञानाच्या द्वारे आत्मा करू शकते. पुढे बाबा सांगतात मुरली ऐकणे, मग त्यातले काही पॉइंट सोडून देणे, विसरून जाणे किंवा आचरणात न आणणे, हे जर आपण करत राहिलो तर काही दिवसानंतर आपला तसाच संस्कार बनतो. मग मुरलीचा अंतरात्म्यावर काहीही प्रभाव पडत नाही, असर होत नाही. म्हणून मुरली फक्त ऐकून सोडायची नाही तर त्याला आचरणात आणायचं आहे. आज बाबांनी विशेष याच्यावरती खूप विश्लेषण केलं. पुढे बाबा सांगतात की ईश्वरीय सेवेमध्ये आपली हाडे अर्पण करायची आहे, म्हणजे पूर्ण सेवा करायची आहे.
मधून अंतःकरणातून सर्वस्व अर्पण करून सेवा करायची आहे. हाडांना अर्पण करणे म्हणजे आपलं सर्वस्व अर्पण करणे आणि खूप तीव्र सेवा करणे. बाबा सांगतात की जर आपण आपलं सर्वस्व हड्डी हड्डी सेवेमध्ये लावली तरच आपण उच्च पद प्राप्त करणार आहोत. बाबा म्हणतात साधारण सेवा भोजन बनवणे ही सुद्धा साधारण सेवा जरी वाटत असली पण भोजन बाबांच्या आठवणीत बनवून सर्वांना जर खुश केलं तर सर्वांना जर त्याद्वारे आनंद दिला ती सुद्धा सर्वोच्च सेवा आहे. म्हणून बाबा म्हणतात सर्वांना मान द्या. मान दिल्यानंतर आपल्याला दुआ मिळतात, आशीर्वाद मिळतात. जेव्हा आपण दुसऱ्यांना मान देतो तेव्हा आपल्याला मान आपोआप भेटतो. म्हणून बाबा म्हणतात की संघटनामध्ये एकमेकांना मान द्या. बाबा म्हणतात ब्राह्मण तर बनलात परंतु आपल्याला काही ग्रहस्थ व्यवहार सोडून जंगलात जायचं नाहीये. ग्रहस्थ व्यवहारामध्ये राहून काहीही न सोडता मनात मात्र हे पक्क करायचं आहे की ही दुनिया आता संपणार आहे आणि आता ह्या दुनियेतून मला मोह ममत्व काढायचं आहे. जे मी आणि माझं आपलं अडकलेलं आहे त्याला काढायचं आहे. मग बाबा म्हणतात स्वतःला विचारा की मी किती अंध आत्म्यांना अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशामध्ये आणलं. आंधळ्यांची काठी कुठपर्यंत बनलो. किती जणांना योग्य रस्ता दाखवला हे आपला आपण चेक करायला बाबांनी सांगितलं. पुढे बाबा सांगतात की अंतमती सोगती. म्हणून अंत समयावरती चांगली मती यावी आणि भविष्य गती आपली श्रेष्ठ व्हावी म्हणून आतापासून आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अंतिम श्वासावर शिवबाबांची आठवण आपल्याला येणार आहे. बाबा म्हणतात तुम्ही आता खरी खरी सच्ची सच्ची खरी खरी अमर कथा ऐकत आहात. म्हणजे अमरपुरीमध्ये जाण्यासाठी जो पुरुषार्थ आहे ज्ञान आहे ते आपण आज इथे ऐकत आहोत. संगम युगावर बाबा आपल्याला खरी खरी अमर कथा सांगतात. अमरनाथ बाबा आहे आणि आपण सर्व पार्वती आहे तर अमर कथा इथे चालू आहे. पुढे बाबा सांगतात सेवेची जी महती आहे ती खूप मोठी आहे. म्हणून सेवा मनातून करायची आहे आणि सेवेची मेहनत करताना दोन प्रकार आहेत. एक आहे शरीराची मेहनत आणि दुसरी आहे आत्म्यांची आत्मिक दृष्टीची मेहनत. आत्मिक गोष्टींची सेवा म्हणजे आत्म्याला पाहिजे सुख, आत्म्याला पाहिजे शांती आनंद ते दान करणे म्हणजे आत्मिक सेवा. आणि दुसरी आहे शारीरिक सेवा. ज्ञानधन जेव्हा आपण दान करतो तेव्हा एक वेगळा आनंद वेगळी खुशी आपल्याला मिळते. आणि जो ज्ञानधन दान करण्याचा शौकीन असेल छंद असेल तो आनंदात नाचतच राहील आनंदामध्ये राहील. म्हणून बाबांनी सांगितलं सेवेचा छंद ठेवा. कोणत्याही प्रकारे सेवा करा. बाबांनी असं सांगितलं भोजन बनवण्याची सेवा आहे, एखाद्याला ज्ञान सांगण्याची सेवा आहे किंवा एखाद्याची कर्मणा सेवा एखाद्याची सेवा करणे ही पण सेवा आहे ना. तर या सर्व सेवेमधून आनंद मिळतो. बाबा सांगतात सतयुगाची तयारी तुम्ही करत आहात त्यामुळे आता कुठलेही विकर्म होऊ नये यावरती लक्ष द्या. आणि आधीचे जे पाप कर्म आहेत ते बाबांच्या आठवणीने सच्चाईने योग बलाने चुकतू करून टाका. कारण ह्या शेवटच्या अंतिम जन्मामध्ये आपल्याला पवित्र बनायचं आहे. आधी आत्मा पवित्र बनणार आहे मग शरीर पवित्र बनणार आहे. शरीर तमोप्रधान तत्वांचंच बनलेलं आहे पण सर्वप्रथम आत्म्याला शुद्ध बनवायचं आहे ज्ञान आणि योगाने. पुढे बाबा सांगतात काही लोक पैसे देऊ करतात, काही लोक हॉल घ्या म्हणतात,
तर बाबा म्हणतात पैसे घेऊन मी करणार काय, काय करावे? जर खूप पैसे आहेत तर बाबा म्हटले प्रदर्शनीचे चित्र छापा, खूप पैसे आहेत तर हॉल घ्या, एखादं सेंटर बनवून द्या, ज्याद्वारे आपोआप अनेक आत्म्यांची सेवा होईल. आम्ही पैसे घेऊन काय करणार, असं बाबांचं म्हणणं आहे. बाबा पुढे सांगतात शेवटी की विदेशामध्ये किंवा कुठेही जर भारतामध्ये पण कुठे भूकंप झाला, काही अचानक नैसर्गिक आपत्ती आली, तर 2-4 वर्षात पुन्हा पुन्हा जसेच तसे घरे बनवून देतात कमी वेळात, 2-4 वर्षात. विदेशामध्ये तर इतकी तीव्रतेने बनवतात की बाबा म्हणतात मिनिट मोटर, एका मिनिटात बनवल्यासारखे बनवतात. तर सतयुगातील महल किती सुंदर असतील, आणि सतयुगामध्ये विज्ञान आणखीनच रिफाईन रूपामध्ये, आणखीनच रिफाईन म्हणजे खूपच स्वच्छ किंवा आणखीन फास्ट गतीने करतील. तर अशा सतयुगामध्ये सोन्या हिऱ्याच्या महल बनवण्यासाठी खाणीमधून सोनं आणलं जाईल, हिरे खूप सुंदर असतील, त्यांना सुद्धा वेगळी चमक असेल, आणि हे सर्व काही क्षणातच बनवलं जाईल. हे आश्चर्याची बाब आहे. बाबा सांगतात स्वर्गात तर तीव्र गतीने महल बनतील, आणि पुढे बाबा सांगतात की शिवबाबा सोबत तुमचं खरं प्रेम पाहिजे. खरं प्रेम म्हणजे आंतरिक स्नेह, वरून वरून नाही. खरं म्हणजे देहभान विसरून. खरं प्रेम जेव्हा असेल तेव्हा ज्ञानाला धारण करून बाबांचं ज्ञान सर्वांना सांगणे किंवा अनेकांना त्याचं दान करणे, ह्या क्रिया आपोआपच व्हायला लागतील. लास्ट मध्ये बाबा सांगतात शेवटी की सेवा खूप आहे, उन्नती करण्याचा हा वेळ आहे, म्हणून आपली उन्नती करायची आहे आणि सेवाही करायची आहे. जर दोन्ही गोष्टी सोबत केल्या तर आपण उन्नतीकडे, सफलतेकडे जाऊ. अच्छा, गोड गोड मुलांप्रती, खूप दिवसापासून दूर झालेले वापस येऊन भेटलेले अशा मुलांप्रती मात पिता बापदादांचा याद, आठवण, प्रेम, स्नेहभरी नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचंय आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आज धारणेसाठी मुख्य सार. प्रथम पॉइंट, नेहमी आत्मिक सेवेसाठी तत्पर राहायचे आहे. ज्ञानधन दान करून खुशीमध्ये नाचायचे आहे. नेहमी आनंदात राहायचे आहे. आपली झोळी, बुद्धीची झोळी भरून दुसऱ्यांनाही ज्ञानदान करायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, बाबा जो खजाना देतात ते भरून दुसऱ्यांना वाटायचं आहे. रोजच्या मुरलीतून नोट्स अर्थात लिहून घेऊन त्याचा अभ्यास करून मुद्देसूदपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्ञानधन दान करण्याचा उल्हास ठेवायचा आहे. आजचं वरदान, सत्यतेच्या महानतेद्वारा सदा खुशीच्या झुल्यामध्ये झुलणारे अधिकारी स्वरूप आत्मा भव. म्हणतात सत्याची नाव हलते डोलते परंतु बुडत नाही. सत्य जो असतो तो नेहमी आनंदामध्ये राहतो. का? भले सत्याला परीक्षा आहे, सत्याला तपासून पाहिलं जाईल, परंतु परमात्म्याला सत्य पसंत आहे आणि सत्यावरती जो राहतो तो आनंदाच्या झुल्यामध्ये झुलत राहतो, आणि म्हणूनच अधिकारी आत्मा बनतो. सत्यताची शक्ती खूप महान आहे. म्हणून बाबा सांगतात सत्यतेच्या द्वारे स्वराज्य अधिकारी पण, आणि सोबत अधिकार म्हणजे अथॉरिटी स्वरूप आपल्याला बनायचं आहे. सुविचार, सर्व शक्तींची लाईट सोबत ठेवा तर माया जवळ येणार नाही. सर्व शक्तींची लाईट सोबत ठेवा तर माया जवळ येणार नाही. आजचा अव्यक्त इशारा,
संघटित राहण्यासाठी एकता व विश्वासाची विशेषतेद्वारा सफलता संपन्न बनण्यासाठी बाबांनी आज सांगितलं, स्वच्छता, मधुरता, एकता आणि हाजीचा पाठ पक्का करा. एकमेकांच्या विचारांना मान द्या. जेव्हा एकमेकांना मान द्याल, हाजीचा पाठ पक्का कराल, तेव्हा निश्चितच आपण एकता व विश्वासाच्या विशेषतेद्वारा संपन्न अवस्थेपर्यंत पोहोचू. आज या सर्व गोष्टींना बाबांनी विस्तृतपणे आपल्याला सांगितलं. धारणेसाठी अभ्यास पण दिला आणि बाबांनी उल्हासामध्ये राहून सेवा करण्याचा सुद्धा आपल्याला मार्ग सांगितला. ओम शांती.